आम्ही एक फाउंडेशन चालू केले, हुतात्मा सोशल राजगुरू सोशल फाउंडेशन असं एक फाउंडेशन आपण चालू केले. गरिबांना मदत करणे, दुष्काळग्रस्तांना जागेवर डेअरीमध्ये दुष्काळग्रस्त झालं, परत तुमचं पूरग्रस्त यांना आम्ही डायरेक्ट आपली सगळी मदत घेऊन रत्नागिरी इकडे कोकणामध्ये वगैरे आम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथं प्रत्येकाला मदतीची अगदी म्हणजे बाय हँड. तसंच बाकीच्या इतर सामाजिक संस्थासुद्धा मी रोटरी क्लब आहे आमच्या बाकीच्या. आता याच्यामध्ये लोकमान्य सामाजिक सांस्कृतिक मंचाचा मी अध्यक्ष आहे. अशा बरं आणि व्यवसाय हा आपला पारंपरिक म्हणजे चालू केला आहे. आणि शेती आणि हे शेतीला जोडधंदा म्हणून आपण व्यवसाय करतो आहे. शेतीमध्ये जे उत्पन्न निघतं ते आपण बाहेर विक्री करण्यापेक्षा कांदे असो, बटाटे असो, बाकीचे जे उत्पन्न भाजीपाला जो लागेल तो आपण शेतामध्ये तयार करतो आणि तो मग आपण इथे वापरतो. त्याच्यामुळं प्रदूषणमुक्त ऑर्गॅनिक अशा पद्धतीचा आपण भाजीपाला इथं म्हणजे जेणेकरून कोणत्याही आपल्या ग्राहकांना त्याचा साईड इफेक्ट्स नाही झाला पाहिजे याची आम्ही शक्यतो काळजी घेतो. प्रत्येक ग्राहक आल्यानंतर संतुष्ट समाधानी झालं पाहिजे आणि आमच्या वाडवडिलांचं नाव राहिलं पाहिजे. आमचे वडील नामांकित वकील होते, परत पंचायत समितीचे उपसभापती होते आणि ZP सदस्य होते. त्यांचं नाव इतकं होतं की त्यांच्या नावाला आपण कोणत्याही प्रकारचं दूषण न लागता त्याचं नाव पुढं अजरामर राहील असं आपलं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा व्यवसाय आणि सामाजिक कामामध्ये काम करत असतो. म्हणजे त्यांनी तुमच्यावर केलेले जे संस्कार आहेत आणि सामाजिक परिस्थितीचं भान आणि गोरगरिबांसाठी केलेले हात ह्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत येऊन पोचला आहे. तुमचं जीवनात जे काही ठरवलं ते ध्येय इथपर्यंत तुम्ही आणले. तर धन्यवाद. तुमच्या अमूल्य वेळेची छोटंसं गाव यामध्ये माझे शालेय शिक्षणाचं बरं का. शाळेच्या बाबतीत म्हणजे असं होतं की मी इथे आपलं 10वीपर्यंत नंतर पुण्याला मी SP पेरुगड भावे हायस्कूल आहे. त्या पेरुगड भावे हायस्कूलमध्ये माझं बाकीचं पुढचं शिक्षण झालं आणि पुढं शिकायचं होतं भरपूर. परंतु वडिलांचे काय आलं म्हणजे अचानक त्यांचं निधन झाल्यामुळे मला थोडंसं शिक्षण आपण सोडून परत इकडे यायला लागलं. कारण इथली जी परिस्थिती माझ्यावर सगळी म्हणजे अवलंबून होती. शेती म्हणा किंवा बाकी तिथं प्रापंचिक जबाबदाऱ्या त्या मलाच पार पाडण्याचे गरजेचे होते. आणि त्यांचं सुद्धा स्वप्न होतं की बाबा वकील व्हावं आपल्यासाठी. परंतु काही नियतीचे काही संकेत असतात तर त्यामुळे आपलं त्यांचं स्वप्न नाही साकार करता आलं वकील. परंतु माझा मुलगा मग मी वकील केला म्हणजे मी आजोबांचं आता पुढचं ध्येय काय याची बॅकग्राऊंड काय घरची बॅकग्राऊंड. आता घरची बॅकग्राऊंड म्हणजे आता माझा मुलगा एक आता वकील झालेला आहे. मुलगी जी आहे तर मुलगी एक मुलगा एक मुलगी आहे. तिला 2 मुलं आहेत. आता त्या माझं जी मुलगी आहे ना म्हणजे भाच्यालाच मी दिलेली आहे. म्हणजे भाचा माझा लहानपणापासून मी इथं सांभाळत होतो म्हणजे 7वीपासून. तर त्याला नंतर आता दुसरे म्हणजे स्थळ पाहायचं किंवा मुलीला दुसरं स्थळ पाहायचं तर मग आपण दुसरे लोक आणून परत एकमेकाचं हे करण्यापेक्षा मग आपल्या घरातल्या घरातच नातं आम्ही ते दृढ केलं. म्हणजे त्याच्यामुळे जावई आणि भाचा असं दोन्ही नातं आमचे आता सध्या कुटुंब एकत्र असतात, एकत्रच आहेत. त्या मुलीला 2 मुलं आहेत. एक आता 11वीला आहे आणि एक तो आता MIT कॉलेज आहे ना लोणी काळवरला तिथं BBA आता करतो आहे. त्याला बिझनेस मॅनेजमेंटच्या ह्याच बिझनेसमध्ये आपण त्याला म्हणजे मदत करणार, तो आपल्याला मदत करणार आहे. आधुनिक पद्धतीचं बिझनेस आता सध्या माझं इथं जवळजवळ म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये असं बँक्वेट हॉल जो आहे तो असा नाही आहे. तो आपल्याला इथं आत्ता सध्या काम चालू आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचं असं आपलं धोरण आहे. तर आता जवळजवळ 60 ते 70% काम झालेलं आहे. एक दिवाळीपर्यंत त्याचं ओपनिंग होईल अशा पद्धतीने आपली संकल्पना आहे की जेणेकरून स्टार्टअप इंडिया जे म्हणतात तर नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणे हा आपलं उद्दिष्ट आणि त्या दृष्टीकोनातून त्याच्या नातवांना बी आपण त्याच पद्धतीने पुढं सध्या मार्गदर्शन करतो आहे. तुमच्या भावी स्वप्नांना जे आहे की पूर्ण हो ते शिवराजचरणी मागणं वाटते आणि एवढे मोठे तुम्ही आणि अमूल्य वेळ देऊन ती जी छोटीशी
तुमच्याबरोबर इथं केलं. खरंच धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. खूप छान वाटतं तुम्हाला भेटून झालं. सर आमचे मार्गदर्शक म्हणजे पहिल्यापासून त्यांची पर्सनॅलिटीसुद्धा म्हणजे अगदी पाहिल्यानंतर एकदम भारदस्त. आम्हाला सुद्धा खूप अभिमान वाटायचा आणि आज बऱ्याच दिवसातून आमची त्यांची भेट झाली. त्याच्यामुळं आम्हालाही खूप आनंद आला आणि आमच्या हॉटेलला आपण सहकुटुंब जी भेट दिली त्याच्यामुळं आम्हाला खूप समाधान वाटतं. आता इथून पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचं सहकार्य, तुमचा आशीर्वाद असे मिळत असे आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.